शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या. शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाच्या बातम्या. कांद्याचा बांधा, हवामानामुळे वाढली चिंता. करपा रोगाचा शक्यता वाढली असून काही ठिकाणी पीक पिवळे पडू लागल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठं संकट. PM किसानचा बनावट ॲप करते शेतकऱ्यांच्या घात. अनेक शेतकऱ्यांचा मोबाईल हॅक. शेतकऱ्यांना सावधान, कुठल्याही लिंकला ओपन करू नये. शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाईमध्ये सुधारणा करू. तर राज्यातील वन प्राणी आणि शेतकऱ्यांच्या संघर्षामध्ये नुकसान होत आहेत, तसेच शेतीच्या नुकसानीबाबत आढावा घेऊन मिळणाऱ्या भरपाईमध्ये शेतकऱ्यांना मदत करू. अकोल्यामध्ये भाव नसल्यामुळे कोथिंबीर शेतातच पडून, तर शेतकऱ्यांची व्यथा जोडीला मिळतोय 3 रुपयापर्यंत भाव. शेतकऱ्यांसमोर मोठं संकट. बारदाना संपला, सोयाबीनची खरेदी थांबली, तर खरेदीला मुदत वाढत्या. बारदाना संपला, शेतकऱ्यांची प्रतीक्षाच. तुरीचा उतारा घटला, तर सारखिन्न परिसरातील सोंगणी काढणीला सुरुवात. शेतकऱ्यांवर आर्थिक संकट उभा. 1,500 मध्ये निराधारांनी आता जगायचं तरी कसं, तर निराधाराच्या औषधाचा खर्च भागेना. लाडक्या बहिणीवर मात्र सरकारचं प्रेम. शासन लक्ष देणार का? वीरचक धरणाचे पाणी शेतकऱ्यांच्या मुळावर, तर उपयोजना करण्याची गरज. नुकसान भरपाई मिळवण्याची शेतकऱ्यांना केली मागणी. वैजापुरामध्ये शेतकरी उपोषणाला सभापती मात्र वाढदिवसाला शेतकऱ्यांना 2 कोटी रुपयांचा गंडा प्रकरण. शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांना आधार कार्ड बँकेशी संलग्न करावे. तहसीलदार विनोद गुंडमावर यांचं आव्हान. कन्नड तालुक्यातील रब्बीचा पेरा तब्बल 3 पट वाढला, तर सरासरी अपेक्षित 25,000 हेक्टरवर पेरा गेला. 65,000वर समानधारक पावसाचा परिणाम. खरीपात नुकसान जानेवारी उजाडला तरी भरपाई मिळेना. राज्याचा हिस्सा जमा न झाल्याने पीक विमा रखडला. रासायनिक खतांच्या दरवाढीने बळीराजा धास्तावला. नव्या वर्षात खतांच्या बॅगांसाठी किती पैसे द्यावे लागणार? शेतकऱ्यांना आधीच त्यांच्या उत्पादनाचा योग्य बाजारभाव मिळत नसल्यामुळे आर्थिक अडचणीत सामना करावा लागत आहेत. अशा आधीच शेतीमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला. नैसर्गिक आपत्तीग्रस्त 5.30 लाख शेतकऱ्यांना 535 कोटी रुपयांचा पीक नुकसान भरपाई मिळणार. शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी. 5.25 लाख शेतकऱ्यांना मिळणार 250 कोटी रुपये, तर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचं निवेदन. शेतकऱ्यांसाठी फवारणी ड्रोनला 4 लाख रुपयापर्यंत अनुदान मिळणार. फवारणीसाठी शेतकऱ्यांना मजूर शोधण्याची गरज नाही. खरीप हंगामातील पिकांचं नुकसान. साहेब, पीक विमा केव्हा मिळणार? शेतकऱ्यांचा सवाल, तर वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी. शेतकऱ्यांना लागली कर्जमाफीची आतुरता. पिकवलेला माल घरातच. शेतीमाल मातीमोल भावामध्ये विक्री. 50,000 रुपयांच्या अनुदानापासून शेतकरी वंचित. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून 50,000 रुपयांचं अनुदान मिळणार होते. यातच बहुतेक शेतकरी त्यातून वंचित आहेत. त्यातच आता बँकांकडून घरी जाऊन थकीत कर्जदारांचे नवे जुने कर्ज भरून घेतले जात आहेत. तर तसेच अनेक शेतकऱ्यांना घरी जाऊन बँकांच्या नोटिसा दिल्या जात आहेत. त्याचप्रमाणे खाजगी बँकांनाही मोठ्या प्रमाणात कर्जमाफी तत्काळ करावी अशी मागणी शेतकरी मोठ्या प्रमाणात करीत आहे.